1998 मध्ये एका रुग्णालयामध्ये सलीम कुत्ताची हत्या करण्यात आली असा आरोप कैलास गोरंट्याल यांनी केलाय। छोटा राजांच्या माणसाने सलीम कुत्ताची हत्या केली असं गोरंट्याल म्हणाले। नितेश राणे यांनी कोणता नवीन सलीम कुत्ता आणला माहिती नाही असं गोरंट्याल यांनी म्हटलं। तर कैलास गोरंट्याल यांना अटक करून चौकशी करा अशी मागणी नितेश राणेंनी केली। बॉम्बस्फोटचा आरोपी त्याचा मर्डर 98 मध्ये हॉस्पिटलमध्ये झाला। त्याचे मर्डर करणारे आहे रोहित वर्मा, बाळा ढाकरे, हे छोटा राजांचे जो संतोष शेट्टी किंवा रवी पुजारी या लोकांनी 98 मध्ये त्याचा मर्डर केलेला आहे। मी संबंधित SIT आणि चौकशी अधिकाऱ्यांना सांगेन, संबंधित काँग्रेस आमदारांना अटक करा लागले तर आणि त्यांची चौकशी करा। त्याला कसं माहिती का तो मेलेला आहे, काय त्याला दाऊदच्या ह्या लोकांबद्दल या संबंधित आमदाराला काय माहिती आहे। 93च्या बॉम्बलास्ट नंतर एक वोरा समितीचा रिपोर्ट आलेला वोरा, त्याच्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा आणि दाऊदच्या संबंधित तो रिपोर्ट होता। तर माझी अशी मागणी असेल, या संबंधित आमदारांकडची चौकशी झाली पाहिजे की त्यांना कसं माहिती हा कुत्ता जिवंत आहे। तर सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता सध्या पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये आहे। सलीम कुत्ता 2016 पासून येरवडा कारागृहातच आहे। 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सलीम कुत्ता शिक्षा भोगतोय। तर गोरंट्याल दावा करत असलेल्या व्यक्तीचं नाव आहे सलीम कुत्ता नाही तर सलीम कुर्ला आहे। सलीम कुत्ता 2016 पासून येरवडा कारागृहात आहे। सलीम कुर्लाची 1998 मध्ये विरोधी गँगकडून हत्या करण्यात आली।